विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. न्यूमेरिकल्स करायचेत. तुम्ही करताय. फॉर्म्युल्याची लिस्ट पण तयार करताय. बरोबर आहे ना? करायचं आहे आपल्याला बरं का, लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर सोपे-सोपे प्रश्न मन शांत ठेवायचं आहे. ओके. बरं, मग मी तुमचं काम काय? मी रिव्हिजन घ्यायला लागलोय. मी दिलेले प्रश्न तुम्हाला येतायत का ते मला सांगा. पहिली गोष्ट म्हणजे ईएमआय आणि एसी सर्किट 13 मार्काला आहेत. 5 पैकी 3 पेपरमध्ये ट्रान्सफॉर्मरवरती प्रश्न आला होता आणि ट्रान्सफॉर्मर कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतो? 2 कॉईल आहेत त्याच्यात. एका कॉइलमध्ये करंट चेंज होतो. ईएमएफ नेबरिंग कॉइलमध्ये इंट्रोड्यूस होतोय. म्हणजे हे म्युच्युअल इंडक्शन आहे. मग ट्रान्सफॉर्मरचा प्रिन्सिपल आहे म्युच्युअल इंडक्शन. त्याची डेफिनेशन आहे. व्हॉट इस ट्रान्सफॉर्मर? इट इस अ डिव्हाइस युज्ड फॉर चेंजिंग द व्होल्टेज ऑफ अल्टरनेटिंग करंट. एक तर लो टू हाय किंवा हाय टू लो सुद्धा होऊ शकतं. व्हाईस वर्सा. ओके. फिगर ड्रॉ करायची आहे. इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी कॉइल, सेकंडरी कॉइल, वाउंड ऑन किंवा कशावर गुंडाळी लिहायचं आहे. सॉफ्ट आयर्न कोअर. सॉफ्ट आयर्न कोअरच का यूज करतात? मॅग्नेटिक मटेरियल कडे जावा. लो रिटेंटिव्हिटी, लो कोएर्सिव्हिटी. बघा, लक्ष द्या. आठवा. हे त्याचं कन्स्ट्रक्शन झालं. तुम्हाला सांगतो, फ्लक्स जो आहे मॅग्नेटिक फ्लक्सला आपण फाय म्हणूया, आपण पर टर्न बरं का. मग पर टर्न असेल तर प्रायमरीचा फ्लक्स काढण्यासाठी नंबर ऑफ टर्न्स न मल्टिप्लाय केलं पाहिजे. सेकंडरी चॉईस नंबर ऑफ टर्न्स न. आणि हे वापरलंय आपण फॅराडेज फर्स्ट लॉ नाही, सेकंड लॉ आहे की ईएमएफ इंड्युसर हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स असतो. निगेटिव्ह साइन अपोजिट डायरेक्शन, लेन्स लॉ हे बी करायला लावणार आहे या व्हिडिओत तुम्हाला. हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. रेशो घ्या, मायनसला मायनस हे कॅन्सल होईल आणि तुम्हाला डी5 बाय dt कॅन्सल होईल आणि तुम्हाला हा मिळेल. सेकंडरी ईएमएफ वेळेस सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स आहेत, प्रायमरी वेळेस प्रायमरीच आहेत. पण करंटच्या वेळेस उलट असतं. इथं वर प्रायमरी येईल आणि खाली सेकंडरी येईल, कारण पॉवर कॉन्स्टंट आहे. पॉवरचा फॉर्म्युला VI म्हणजे प्रायमरी करंट आणि प्रायमरी ईएमएफचा इक्वल टू सेकंडरी आणि सेकंडरी. मग जर मला सेकंडरी अपॉन प्रायमरी असा रेशो पाहिजे तर इकडे प्रायमरी अपॉन सेकंडरी येईल ना करंट. मग पहिला प्रश्न आत्ता करायचा ट्रान्सफॉर्मर डिटेल. व्हिडिओ पॉज करा. 15-20 मिनिटं लावा. पण ट्रान्सफॉर्मर व्हॅल्यू वगैरे सगळं करा. एमसीक्यू. सेकंडरीचा प्रायमरी रेशो याला टर्न्स रेशो म्हणतात. आणि इक्वेशन हे जे आहे ना, हे इक्वेशन, या इक्वेशनला इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर म्हणायचं. आताच बोललो की तुम्हाला इनपुट पॉवर आउटपुट पॉवर. तेव्हा बघा, करंट चॉईस वेगळं होतं. सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स जास्त असतील तर आउटपुट व्होल्टेज जास्त मिळणार आहे, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. सेकंडरी कमी असतील तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, हे लक्षात घ्या. ओके. बरं, नंतर काय करायचं तुम्हाला मी सांगतो. 2 कॉईल आहेत. कपलिंग शब्द वापरताय का? कपल्ड आहेत. इथे सांगतो कोएफिशियंट ऑफ कपलिंग के इक्वल्स टू 1 असेल तर परफेक्टली कपल्ड. 0.5 पेक्षा जास्त आहे म्हणजे टाइटली कपल्ड. 0.5 पेक्षा कमी आहे लूजली कपल्ड. विचारतील किती सोपं आहे. L1 दिलंय, L2 दिलंय. मग M विचारलंय का? विचारलंय. मग फॉर्म्युला काय? K अंडर रूट L1 L2. मग L1 L2 75-55 दिले, व्हॅल्यू टाका सोडवा. 2-4 दिवसापूर्वी व्हिडिओत मी दिले बरं का हे. त्याच्यानंतर हा तोच आहे कन्सेप्ट. मग हे 2 प्रॉब्लेम तुम्ही करा. ओके, हे 2 प्रॉब्लेम करायचे आहेत. कोइफिशियंट ऑफ कपलिंग याच्यावर आधारित हे प्रश्न आहेत, लक्षात घ्या. कोइफिशियंट ऑफ कपलिंग. ओके. बरं, आता काय महत्वाचं? L E इक्वल्स टू L di/dt असतं, लक्षात घ्या. E ला जर मी di/dt न डिवाइड केलं तर मला L पण मिळतं आणि म्युच्युअल इंडक्टन्सला पण तसाच फॉर्म्युला आहे. ओके. मग बघा, रेशो ऑफ, हे जरा जास्त वर गेले बरं का, लक्षात घ्या. रेशो ऑफ ईएमएफ इंड्युस्ड टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इज नोन ॲज कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन किंवा त्याला सेल्फ इंडक्टन्स म्हणतात. हा कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन आहे किंवा म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतात. प्लीज एक रिक्वेस्ट करतोय, पुस्तकातला एक सॉल्ट किंवा एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम आहे. ई ची व्हॅल्यू त्यांनी ना 91 दिले आणि ह्याची व्हॅल्यू 1.3 दिले. 3 मार्काला प्रश्न आलाय मार्च 2022 मध्ये. शोधून बघा, सापडेल तुम्हाला. सोपे प्रश्न आहेत, सोपे. ऍक्च्युअली सांगू का, ह्यातली खरी कन्सेप्ट ही आहे. पाय प्रपोर्शनल टू आय. मग डेरिव्हेटिव्ह काढा. d5/dt L di/dt. मॉड्युलस घ्या आणि हेच व्हॅल्यू ईएमएफ ची आहे ना, d5/dt. मग करा ना व्यवस्थित. ओके. हे मात्र महत्वाचं आहे बरं का, लक्षात घ्या. मी इथे एक रेक्टँग्युलर लूप घेतलाय. ओके, त्याला आपण सी शेप्ड म्हणतोय आपण. सेम आपण फ्लुइड मध्ये घेतलंय. सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी मधले सी शेप आहे. ओके. त्याच्यानंतर बीसी स्लाइड होते. ओके, स्लाइड होते. हे सगळं दिलंय, ठीक आहे. मी तुम्हाला मेन काय सांगतोय बघा, व्यवस्थित लक्षात द्या. ईएमएफ आपल्याला फ्लक्स फाय आहे, बरोबर आहे. मग d5/dt आणि फाय ची व्हॅल्यू आहे BLX. म्हणजे काय सांगू का रे, बी चा फॉर्म्युला असतो फाय अपॉन ए. मग बी इंटू एरिया म्हणजे कोण फाय. आता एरिया म्हणजे काय माहितीये का, ही छोटी लेंथ LX
आणि ही जी आहे ती एल म्हणजे एल एक्सच येणार ना. ओके, मग मी तुम्हाला सांगतोय काय बघा, हा एरिया येतो एल एक्स. एल इंटू एक्स म्हणजे ह्या फॉर्म्युल्याचा बदल केलाय आपण. आता बी आणि एल कॉन्स्टंट आहेत. डीएक्स बाय डीटी म्हणजे व्हेलॉसिटी झालं की बी एल व्ही. बानो मी तुम्हाला आता प्रॉब्लेम सॉल्व्ह हे एक प्रश्न काय ट्रान्सलेशन मोशन ऑफ अ कंडक्टर. ओके, आणि त्याच्यामुळे जो ईएमएफ इंड्यूस होतो प्रश्न पुस्तकात शोधा बरं का रे बाळांनो, सापडेल तुम्हाला. तुम्हाला प्रश्न पण कळायला पाहिजे काय विचारलंय ते. मग हे जमेल. 50 मीटर लेंथ दिलेली आहे. 400 मीटर पर सेकंद वेलॉसिटी दिलेली आहे. टेस्ला बी ची व्हॅल्यू दिली आहे. मग ईएमएफ विचारलं. मग ईएमएफ चा फॉर्म्युला बी एल व्ही म्हणजे 6 इंटू 10 रेस टू मायनस 5 50 मीटर 400. काय आन्सर येईल रे? ओके, बघा मी काय म्हणतोय हे येते उत्तर बरोबर पण 1 2 3 झिरो आहेत रे. मग असं करूया का 6 इंटू 5 इंटू 4 3 झिरो म्हणजे -2 करूया. चला 120 येते आणि -2 म्हणजे 100 न डिवाइड करा. आलं का 1.2 व्होल्ट. काय अवघड आहे का? नथिंग. बीएलव्ही इथं पण बघा लेंथ दिलेली आहे. ओके. व्हेलॉसिटी मात्र आता गंमत आहे. 50 किलोमीटर पर आवर दिले. त्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्व्हर्ट करा 5/18 न. आणि सॉल्व्ह करा. तुम्हाला व्हेलॉसिटी मिळेल. मी म्हणतो असेच ठेवा मीटर पर सेकंद. जास्त काही किचकट करत बसू नका. मग मला एल बी बी विचारलं नाही. बी दिलेला आहे. मग मला सांगा ईएमएफ चा फॉर्म्युला काय आहे? BLV. बीच व्हॅल्यू 5 इंटू 10 रेस टू मायनस 5. लेंथ आहे 1.75. सांगू तुम्हाला गंमत. हे जे 1.75 आहे ना, त्याला आपण 175/100 करून टाकूया चला. व्हेलॉसिटी किती आहे? हे 50 आहेत. हे 5/18. आता किती सोपं झालं बघा. 100 ला 50 डिव्हाईड करा 2 येणार आहे. 18 टू द 36 होणार आहे. 5 5 जा 25. 25 इंटू 175 करा. त्याला 18 ने डिव्हाईड करा. आन्सर मिळेल. बरं तुम्ही 10⁻³ फॅक्टर ठेवा बरं का मिली आणण्यासाठी. -3 कॅन्सल केलं की उत्तर बरोबर येतंय. कन्सेप्ट कळाली का? BLV हा पॉइंट करायचा आहे. मग आता सगळ्यात महत्वाचं हे whenever there is change in flux associated with the coil, then EMF is induced in the coil. First law. Induced EMF is directly proportional to rate of change of flux. Second law. Induced EMF is such that it opposes किंवा it acts in opposite direction. Lenz law. मग हे 3 लॉ तुम्ही करा. फर्स्ट लॉ फॅराडेज फर्स्ट लॉ आहे. Whenever there is change of magnetic flux closed circuit, induced EMF is produced in the circuit. First law. Induced EMF is directly proportional to rate of change of flux. दुसरा लॉ आहे. ओके. आता तिसरा घेणार आहे मी लेन्स लॉ. हे लक्षात घ्या. ओके. मग हे लॉ म्हणलं की करायचंच इम्पॉर्टंट. बघा लेन्स लॉचं स्टेटमेंट इथं दिलंय बरं का. अकॉर्डिंग टू दिस रूल द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट किंवा ईएमएफ इज सच दॅट magnetic flux produced by the induced current opposes the change in magnetic flux that induces the current. ज्याच्यामुळे करंट इंड्यूस होतो त्यालाच ते अपोज करतोय. सोपा नाहीये लॉ. लिहावं लागेल. तिन्ही लॉ मध्ये मुलं गोंधळतात. जरा परफेक्ट करावं लागेल. मग या व्हिडिओचं कन्क्लुजन काय? फॅराडेज फर्स्ट लॉ, फॅराडेज सेकंड लॉ, लेन्स लॉ. ओके. आणि त्याचबरोबर कोण आहे? E इक्वल्स टू BLV. E इक्वल्स टू BLV. हे एक्सप्रेशन लक्षात घ्या. आणि अजून काहीतरी घेतलं वाटतं रे. आत्ताच विसरलो काय? ओ हो. सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्सचं डेफिनेशन, कोएफिशियंट ऑफ कपलिंग, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर. अरे एवढं महत्वाचं कसं विसरलो? मग ट्रान्सफॉर्मर आहे, कोएफिशियंट ऑफ कपलिंग आहे, एल आणि एम च्या डेफिनेशन्स आहेत लक्षात घ्या. त्याच्यानंतर मगाशी सांगितलेले पॉइंट आहेतच. मग करताय ना? छान अभ्यास करा बाळांनो. नेहमी सांगतोय मन शांत ठेवून अभ्यास केला तर अभ्यास होणार आहे. मन अशांत असेल तर अभ्यास होणार नाहीये. मनाला शांत करा. आता बघा हा व्हिडिओ तयार करताना ना समजा मी खूप कंटाळलोय. नाही मला लगेच दुसरा व्हिडिओ करायचा आहे. नाही मी रेस्ट घेणार. मी रेस्ट घेणार 10-15 मिनिटाची का होईना रेस्ट घेणार आणि मग पुढचे व्हिडिओ तयार करणार आहे. मी तुम्हाला पण तेच सांगतोय प्रॉपर रेस्ट घ्या. मग काही अडचण येणार नाही. ऑल द बेस्ट.